तर चला दिवाळीच्या फराळामध्ये आपण अजून एक स्वीट डिश ॲड करूया. तर ती आहे आपली मस्त सगळ्यांची आवडती अशी काजू कतली. माझ्या घरी ना माझ्या मुलाला इतकी आवडते, की तो एका दिवशी 10-12 पीस तर खाऊनच घेतो. आणि घरची बनवलेली असते, त्यातही ती शुद्ध असते, कोणतंही भेसळ नाही आणि मार्केटमध्ये तर इतकी महाग मिळते, त्यापेक्षा आपण ही स्वस्तात मस्त पण करू शकतो, अशी ही मिठाई आहे. तर बघू शकता छान अशी मी खूप जाड पण नाही ठेवलेली आहे, खूप पातळ नाही ठेवलेली आहे. तरी परफेक्ट शेपमध्ये छान झालेली आहे आणि 1 पाव काजू घेतलेले आहे फक्त इथे मी. त्यापासून आपण जवळपास इथे मी 900 ग्राम काजू कतली केलेली आहे. त्यामध्ये पण एक जिन्नस ॲड करून. तर त्याकरिता तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल आणि रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी तुम्हाला इथे वेट पण करून दाखवलेलं आहे. तर प्लेटचं वेट पकडून आहे. प्लेटचं वेट सोडून हे 900 ग्रामच्या जवळपास आपली काजू कतली भरलेली आहे. तर म्हणजे चांदीचं वर्क लावायचं असेल तर लावा, नाही लावलं तरी काही फरक पडत नाही. पण इथे आता व्हिडिओमध्ये दिसायला व्यवस्थित दिसावं म्हणून मी इथे चांदीचा वर्क लावलेला आहे. तर चला सुरू करूया आपल्या रेसिपीला. तर मी इथे ना 1 पाव काजू घेत आहे. हे बघा मी तुमच्यासमोरच वेट पण करून दाखवलेले आहे. त्यानंतर आता आपण या काजूला भिजत घालायचे आहे. तर मी याची सुकी पावडर नाही करणार आहे, कारण मग त्याच्यामध्ये जे काही एक्स्ट्रा जो उरलेला असतो, मग तो तसाच राहतो. तर वेस्टेज जाण्यापेक्षा आपण पेस्ट केलेली बरी. पेस्ट सगळी यूज होते. तर छान याला स्वच्छ धुवून घेतलं आहे पाण्याने आणि आता आपण याला असं छान 1-1.5 ग्लास पाणी टाकून 2 तास जास्तीत जास्त भिजत घालायचे आहे. काजू छान तसे लवकरच भिजतात. तर 2 तासानंतर तुम्ही बघू शकता ते छान फुललेले आहे आणि पाणी पण थोडंसं असं व्हाईटिश आलेलं आहे. तर कारण काजूला कधी वरती काही लागलेलं असते ते. तर मी आधी एकदा हा पाणी फेकून दिला, पुन्हा पाणी टाकला आणि आता आपण याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. तर मिक्सरमधून काढण्यासाठी ना आपण इथे सुरुवातीलाच पाणी नाही टाकायचं आहे. पाणी न टाकता याची पेस्ट करायची आहे आणि त्याच्यानंतर मग इथे आपण 2 चम्मच फक्त पाणी टाकायचं आहे आणि 2 चम्मच नंतर तुम्ही बघू शकता मी मिक्सरमध्ये फिरवून त्याची अशी छान एकसारखी अशी पेस्ट करून घेतलेली आहे आणि याच पद्धतीने मी सर्व काजूची पेस्ट करून घेते. तर काजूची पेस्ट करत असताना फक्त इतकं लक्षात ठेवायचं, की आपण जेव्हा सुरुवातीला भिजलेलीच त्याला फिरवून घ्यायचं आणि मग लागते तेवढंच. म्हणजे जवळपास मला इतकं काजू पेस्ट करण्यासाठी फक्त मी इथे 4 चम्मच पाणी घेतलेलं आहे. हा आपला नाश्ता करायच्या चम्मचने. जास्त पाणी नाही घ्यायचं. जास्त पाणी घेतलं तर तेवढा वेळ आपल्याला तिला ड्राय करावं लागते. तर इथे छान अशी काजूची पेस्ट करून झालेली आहे आणि मस्त झालेली आहे. तर मी आता ज्या पॅनमध्ये बनवायचं होतं काजू कतली, त्याच पॅनमध्ये मी काजूचं पेस्ट काढलेला आहे. त्यानंतर लागणार आहे आपल्याला दुसरं साहित्य, ते आहे साखर. तर साखर मी इथे 210 ग्राम यासाठी घेतलेली आहे, कारण मी इथे 50 ग्राम मिल्क पावडर ॲड करणार आहे. मिल्क पावडर मुळे ना काजू कतलीचा फ्लेवर जो आहे तो खूप छान येतो. म्हणून मी इथे साखर पण 210 ग्राम घेतलेली आहे. तुम्ही जर नुसते 250 ग्राम काजूचीच काजू कतली करत असणार, तर तुम्ही फक्त 180 ग्राम साखर, पिठी साखर घ्यायची. आणि सुरुवातीलाच इथे मी आता छान मिक्स करून घेत आहे. तर आपण इथे 50 ग्राम मिल्क पावडर यूज केल्यामुळे काजू कतलीची क्वांटिटी तर वाढतेच, पण फ्लेवर पण याचा रिच येतो. तर इथे बघू शकता मी पूर्ण साखर आधी मस्तपैकी याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि साखर टाकल्याच्यानंतर आपलं बॅटर पुन्हा लिक्विड फॉर्ममध्ये गेलेलं आहे. तर आता ना आपण याला गॅसवर ठेवायचं आहे आणि गॅसवर एकदम स्लो गॅसवर ठेवायचं आणि स्लो गॅसवरच आपल्याला याला ढवळत याला घट्टसर करून घ्यायचं आहे. तर आणि सतत ढवळत राहायचं आहे, कारण आपण साखर टाकलेली आहे त्यामुळे. आणि जो पॅन घेतो ना, तो आपण छान जाडसर घ्यायचा, म्हणजे काय होते लागत नाही, कारण इथे आपण तेल तूप काहीही टाकणार नाही आहोत. त्यानंतर इथे मी चिमूटभर मीठ टाकलेले आहे, मीठ टाकून घेतले आहे आणि त्यानंतर जो आपण 50 ग्राम मिल्क पावडर घेतलेला होता, तर तो टाकून घ्यायचा आहे आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता. तर 7 एक मिनटं मी याला फिरवल्याच्या नंतर हा इतका घट्ट झालेला आहे.
पण आता आपलं हे बॅटर शिजलं आहे की नाही, याची काजू कतली व्यवस्थित होणार की नाही, हे आपल्याला बघायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, इथे एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये थोडंसं बॅटरनं बाहेर काढायचं आणि त्यानंतर याला असं थंड करून घ्यायचं. गरम गरम हात नाही लावायचा, चटका बसतो. आणि जवळपास ना असं ढवळण्यासाठी असं स्पॅच्युला घेतला तर काय होतं, याच्या तळाला लागत नाही आणि छान याचं सगळं बाहेर काढता येते. तर त्यानंतर काय झालं, आपण जे बॅटर थंड करून ठेवलेलं होतं, तोपर्यंत हे गॅसवर स्लो याच्यात फिरवत राहायचं आणि तुम्ही बघू शकता हे थोडंसं चिपकत आहे. त्यामुळे अजून याला आपण 3 मिनिटं याला अजून शिजू द्यायचं आहे. तर आता इथे मी 4-5 मिनिटं याला छान शिजवून घेतलेलं आहे आणि 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपलं बॅटर इथे आता छान शिजलेलं आहे. मी प्लेटमध्ये घेऊन हाताला असं चेक केलं तर तो चिपकत पण नाही आहे आणि वडी बनत आहे. तर आता आपण फक्त याला 1 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे आणि 1 मिनिटं शिजल्याच्यानंतर मी आता याला गॅस ऑफ करून खाली उतरवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता स्पॅच्युलाला तर चिपकत नाहीच आहे आणि पॅनपासूनही तो सुटत आहे. तर असं बॅटर झालं तर समजायचं की आपली काजू कतली व्यवस्थित शिजलेली आहे. तर आता आपण याला मी बटर पेपरवर टाकून याला थंड करून घेते. आता ज्यांच्याकडे बटर पेपर नाही आहे, तर त्यांनी काय करायचं, ज्यांच्याकडे असं पॅकेजिंगवाल्या पिशव्या असतात, ट्रान्सपरंट असतात आणि थोड्याशा कडक असतात. तर त्या पिशवीला ना आधी छान तूप लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर याला आधीच बाहेर थंड करून घ्यायचं आणि नंतर मग त्या पिशवीमध्ये टाकून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता मी याला थोडंसं असं हात लावून बघत आहे, थोडंसं कोमट आहे आणि मला बराच 4 एक मिनटं थंड करून घेतलेलं होतं आणि आता आपण याला असं करत करत थोडंसं याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे. तर यामागचं असं करण्यामागचं कारण हे आहे की जेव्हा आपण काजू कतली कट करू तेव्हा ती सगळ्या बाजूने छान अशी मिक्स झालेली असणार आणि जसं आपण पीठ छान मळलं तर आपली पोळी छान मळते, त्यासारखीच आपल्याला हे काजू कतली इथे काजू कतलीचं बॅटर छान असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे, थोडंसं असं लेवल करून घ्यायचं आहे आणि बघू शकता इतकं शायनिंग तर करत आहेच आपण याच्यामध्ये तूप, तेल काहीही न करता. खूप छान झालेलं आहे बॅटर आणि असं आपण 4 एक मिनटं करायचं आहे, जास्त वेळ नाही करायचं आहे आणि त्यानंतर इथे आता 4 मिनटं झालेले आहे. तर आपला बॅटर पण छान झालेला आहे आणि आता थंड पण झालेला आहे. तर आता वरून पण आपण बटर पेपर लावून घ्यायचं आहे, कारण आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे. त्यामुळे मी आता याला वरून बटर पेपर लावून घेते आणि आपण आता याला छान असं लाटून घ्यायचं आहे. तर लाटताना आपण खूप पातळ नाही, खूप जाड नाही ठेवायची आहे. दुकानची वगैरे थोडीशी जाडसरच राहते. त्यापेक्षा तुम्ही पातळ केली तरी काही हरकत नाही. पण त्याकरिता तुमचं बॅटर छान शिजलेलं असावं. तर आता आपण बघू शकता आणि लाटताना काही लावायचं नाही आहे, सरळ लाटायला घ्यायचं आहे. तर इथे आता आपली छान अशी लाटून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण हवं तर तुम्ही पहिलेच याच्या कट करून घेऊ शकता किंवा तुम्ही आधी सिल्वर वर्क लावून पण कट करू शकता. तुमची चॉईस, तुम्ही कसंही केलं तरी चालते. तर माझ्याकडे सिल्वर वर्क आहे, तर मी आता खूप पूर्णभर नाही लावत, फक्त मी दिसायला छान दिसावं म्हणून मध्येच लावत आहे. तर इथे बघा मी मध्ये-मध्ये लावून घेतलेली आहे. आता आपण याची कट करून घेऊया. तर आता कट करताना असं कटर असेल किंवा तुम्ही चाकू घेतलं तरी चालते. याला फक्त थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि तुम्हाला ज्या शेपचे हवे, म्हणजे स्क्वेअर पाहिजे स्क्वेअर आणि ट्रायंगलमध्ये पाहिजे ट्रायंगल किंवा काजू कतलीचा जसं डायमंड शेप असतो त्या पद्धतीचं करून घ्यायचं. तर मी खूप मोठा-मोठा शेप नाही करणार आहे, छोटा-छोटाच करणार आहे. तर मी आता कट करून घेते. तर तुम्ही बघू शकता मी असे छान पूर्ण कट करून घेतलेले होते आणि कट करून झाल्याच्या नंतर ना आपण याला अर्धा तास असंच ठेवायचं आहे, कारण याला सेट होऊ द्यावं लागते, कारण आपण जरी याला कट गरम गरम असतानाच थोडंसं केलेलं होतं आणि बघू शकता मी जाडी पण याची छान अशी ठेवलेली आहे. खूप पातळ नाही, खूप जाड नाही, मधलं तर छान झाले आहे. फक्त काठावरचे आपलं थोडासा शेप बिघडतो, कारण एकतर सगळे खायचेच असतात, त्यामुळे मी काही असं काठावरचे ट्रिम नाही केलेले आहे. मी जशी गोलपोळी होती त्यामधलेच काजू कतली कट करून घेतलेली आहे आणि आता तुम्ही बघू शकता इथे मी 3 प्लेटवर खाली टिश्यू पेपर टाकलेला आहे आणि त्यानंतर मी असंच 1-2 तास बाहेरच याला सेट होऊ देणार आहे
आणि त्यानंतर तुम्ही मग छान एअरटाईट डब्यामध्ये वगैरे याला ठेवू शकता आणि ही छान राहते, खराब होत नाही. कारण यामध्ये ना आपण तूप टाकलेलं आहे, म्हणजे ओलसर काहीही नसल्यामुळे. आणि बघू शकता जाडी तर छान आहेच, दिसायला पण सुंदर झालेली आहे. तर झटपट होणारी आहे अशी मिठाई आहे आणि ना तळावं लागत याला नाही काही. आणि कोणी पण खाऊ शकते आणि इतकी सारी बनते. तर आहे ना साधी सोपी रेसिपी, तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा. आणि माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असणार तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा, तुमच्या फॅमिली फ्रेंडपर्यंत शेअर करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.